नमस्कार, सक्षम फूड्समध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मस्त अशी खूप सारे लेयर्स असलेली आणि कुरकुरीत अशी अळूवडी। चला तर मग कशी बनवायची ते बघूया। इथे मी अळूची पानं छान स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहेत आणि हे या प्रकारे आपण त्याच्या मागच्या ज्या जाडसर शिरा असतील त्या काढून घेणार आहोत आणि छान हे लाटण्याने दाबून घेणार आहोत। त्यामुळे काय होईल तर आपले अगदी छान रोल होतील। याच प्रकारे आपण आपली सगळे पानं रेडी करून घेऊया। इथे मी घेतलं आहे ह्या चमच्याने 7 चमचे डाळीचं पीठ आणि 3 चमचे तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठामुळे आपली वडी अगदी छान कुरकुरीत होते। त्यात आपण घालून घेऊया पांढरे तीळ, थोडंसं जिरं, लसूण पेस्ट। जर तुम्हाला लसूण पेस्ट घालायची नसेल तर ती ऑप्शनल आहे। थोडासा ओवा, गूळ हा छान बारीक कापून घेतला आहे, धने पावडर, लाल मिरची पावडर, थोडीशी हळद। हळदीमुळे आपल्या अळूवडीचा कलर अगदी छान येतो। हिंग, थोडासा गरम मसाला आणि चिंचेचा कोळ। हे सगळं मिश्रण आपण आता छान मिक्स करून घेऊया आणि छान पाणी घालून आपण त्याची एक पेस्ट तयार करून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे सगळ्या सामानाची आपण यासाठी वापरलेलं सगळं साहित्याचं प्रमाण हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे, तिकडे तुम्ही चेक करू शकता। त्यात घालून घेऊया आपण थोडंसं मीठ आणि हे छान मिक्स करून अशा प्रकारे खूप पातळी नाही आणि खूप घट्ट नाही अशी आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत। इथे आता आपण पान उलट ठेवून त्यावर टाकून घेऊया पेस्ट आणि सगळीकडे असं छान पसरवून घेऊया। हे बघा, छान असं पसरवून झालं आहे। आता त्यावर आपण ठेवूया दुसरं पान। दुसरं पान हे उलट ठेवायचं आहे। सेम मेथड करून आपण अशा प्रकारे पसरवून घेऊया। आता आपण त्याचा रोल करून घेऊ। त्याच्यासाठी साईडने दोन्ही पानं दुमडायची आहेत। त्याच्यावर थोडं पिठाची पेस्ट लावून छान असा घट्ट रोल करून घ्यायचा आहे। रोल हा आपल्याला छान घट्टच करायचा आहे, नाहीतर तो वाफवताना उघडू शकतो किंवा तळतानाही वड्या ह्या सुटतात। हे बघा, मस्त असा आपला रोल तयार झाला आहे। याच प्रकारे आपण आपले सगळे रोल तयार करून घेऊया। इथे मी चाळणीला तेल लावून घेतलं आहे। कढईत पाणी घालून छान आपण आपल्या हे रोल 20 ते 25 मिनिटं वाफवून घेणार आहोत। हे बघा, आपले रोल हे तयार झाले आहेत। आता आपण यांना गार करून घेऊ आणि छान गार झाल्यानंतर आपण त्यांना कट करून घेऊ। हे बघा, किती मस्त आपला रोल तयार झाला आहे। रोल करताना तो अगदी घट्ट करायचा, म्हणजे आपले लेयर्सही छान येतात। या प्रकारे आपण आपले सगळ्या वड्या आता कापून घेऊया। हे बघा, आपल्या वड्या कापून रेडी झाल्या आहेत। इथे मी तेल गरम करून घेतलं आहे। तेल आपल्याला मध्यम गरम हवं आहे, खूप कमी गरमही नाही आणि खूप जास्तही नाही। तेल जर आपलं कमी गरम असेल तर आपली वडी ही तेलकट होते। मस्त मध्यम आचेवर छान खरपूस गोल्डन कलर येईपर्यंत आपण आपली वडी तयार करून घेणार आहोत। हे बघा, आपल्या वड्या मस्त अशा तयार झाल्या आहेत। मस्त खूप सारे लेयर्स आपल्या वडीला आले आहेत। तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा, अगदी छान लागतात। मस्त अशा कुरकुरीत आपल्या वड्या तयार झाल्या आहेत। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। नक्की ट्राय करा मस्त अशी कुरकुरीत अळूवडी।